ओमसाई रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या। जळगाव पासून 17 किलोमीटर म्हणजेच पारधी पासून 5 किलोमीटर अंतरावर 2 गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स 200 रुपये स्क्वेअर फूट। आजच द्या फक्त 2% कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉटची किंमत द्या येत्या 50 महिन्यात। संपर्कासाठी 9823027461। वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवर गीतांजली एक्सप्रेसमध्ये बेवारस मिळालेल्या गतिमंद गीताला आधार कार्डच्या मदतीने आपल्या घरी झारखंड येथे पुन्हा आपल्या परिवारात जाणे शक्य झाले। 3 वर्षांपूर्वी अहमदाबाद हावडा गीतांजली एक्सप्रेस या ट्रेनमध्ये एका प्रवाशास जळगाव येथे एक 12 ते 15 वर्षांची गतिमंद बेवारस मुलगी आढळली। त्या प्रवाशाने जळगाव स्टेशनवर असलेल्या रेल्वे पोलिसांशी संपर्क करून त्या गतिमंद मुलीस पोलिसांच्या स्वाधीन केले। रेल्वे पोलिसांनी त्या गतिमंद मुलीस बालकल्याण समितीस सुपूर्द केले असता बालकल्याण समितीने धुळे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात तिची रवानगी केली असता या बालगृहातील अधिकारी व तेथील महिला कर्मचाऱ्यांनी त्या गतिमंद मुलीचा एका घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला। या गतिमंद मुलीची भाषा आणि बोलणे काहीच समजत नसल्याने तिचे नाव काय, ती आली कुठून, तिच्याबद्दल काहीच माहिती मिळणे शक्य नव्हते। म्हणून या बालगृहाने तिला गीतांजली एक्सप्रेस मध्ये सापडली असल्याने गीता असे नावही दिले। गीता बालगृह परिवारातील एक सदस्य झाली होती। तिची भाषा कुणालाच समजत नसली तरी तिच्या हावभावावरून तिला काय हवे काय नको ते सर्वांना समजायचे। तिला बालगृहात मिळत असलेल्या आपुलकी आणि प्रेमाने गीताला तिच्या घरच्यांची देखील आठवण येत नव्हती। परंतु बालगृह अधिकाऱ्यांना गीताला आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचवायचे होते। त्यासाठी संस्था चालकांनी तिच्याकडून माहिती घेण्याचा खूप प्रयत्न केला। गीताचे आधार कार्ड काढून तिचा पत्ता शोधण्याचा देखील खूप वेळ प्रयत्न झाला, परंतु एखाद्या व्यक्तीचे एकदा तयार झाल्यानंतर त्याच व्यक्तीचे पुन्हा आधार कार्ड बनवता येत नसल्याने हा प्रयत्न देखील निकामी ठरला। अखेर धुळे शहरातील स्वामीनारायण एंटरप्राइजेस आधार केंद्र येथील राज वानखेडकर या व्यक्तीने शर्थीचे प्रयत्न केले। नंतर वानखेडे यांनी गीता ही जळगाव येथे गीतांजली एक्सप्रेस मध्ये मिळाली असल्याने ती एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत जाते त्या रूटच्या सर्व गावांची माहिती घेतली असता गीताचे बायोमेट्रिक द्वारे सर्च केले असता गीता झारखंड येथील कसबा येथील चंपिला नावाच्या गावात तिचे आधार कार्ड जनरेट झालेले मिळाले। खूप दिवस गीताचे आधी बनलेले आधार कार्ड बायोमेट्रिक द्वारे शोधून काढले। वर्ष 1.5 वर्षापासून सरांनी 2-3 वेळेस आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला, बट आधार कार्ड मिळत नव्हतं। मग सर मोरे सर आणि मॅडम खूप वेळेस माझ्या आधार सेंटरला आले आणि त्यांनी मला पूर्ण हिची हिस्ट्री सांगितली। ही जी लहान दिदी होती ही गीतांजली एक्सप्रेस मध्ये त्यांना आढळून आली। तर ही स्टार्ट टू एंड मी सगळ्या गावांची नावं सर्च केले आणि तिथे मला आढळलं की झारखंड म्हणून या एका हिच्यातली कसब्यामधली चंपिला नावाचा कसबा आहे, तिच्यात ही मुलगी राहत होती। हिचा आधार कार्ड तिथून आलं होतं, म्हणजे तिथे जनरेट झालेलं होतं। तर मी भरपूर सर्च केलं, तिच्यावर खूप स्टडी केले आणि मग हिचा EID नंबर मला मिळवला, तिचा पिनकोड मी काढला, गुगलला सर्च करून मी तिचा पिनकोड काढला। भरपूरशे पिनकोड समोर आले ते, तिच्यातला एक पिनकोड मॅच झाला आणि तो पिनकोड आणि बाकीच्या भरपूरशा गोष्टी ती मॅच करून तिचं बायोमेट्रिक मॅच करून आज तिचं आधार कार्ड मिळवलं आणि सरांच्या आणि पूर्ण स्टाफ मेंबरच्या मेहनतीने आज तिला तिचे पूर्ण फॅमिली मिळाली। त्याचे खरे नाव सापडले। संस्था चालकांनी धुळे पोलिसांना ही माहिती दिली असता धुळे पोलिसांनी त्वरित झारखंड येथील पोलिसांशी संपर्क केल्यास झारखंड पोलिसांनी तिच्या घरच्यांचा शोध घेतला व गीता महाराष्ट्रातील धुळे येथे असल्याचे तिच्या परिवारास कळवले। गीताचा भाऊ आज धुळ्यात गीताला घेण्यासाठी आला असता गीताचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्या आनंदात गीताने तिच्या भाषेत गाणे देखील गायले। बालगृहातील तिच्यासोबत 3 वर्षे खेळणाऱ्या तिच्या मैत्रिणींना गीता आता त्यांच्यापासून दूर तिच्या घरी झारखंडला जाणार असल्याने अश्रू अनावर झाले होते। बालगृहातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते। गीता आता तिच्या घरी तिच्या कुटुंबियांमध्ये जाणार म्हणून आनंदी तर होतीच, परंतु 3 वर्षे घरच्यांप्रमाणे प्रेम देणाऱ्या बालगृहातील सर्वांपासून दूर जाण्याची खंत देखील
तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपटक न्यूज मराठी. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।